धन्यवाद इंगळे सर. वाढदिवस आणि अभिष्टचिंतन सोहळा हा होतच असतो, परंतु काही वाढदिवस आणि काही सोहळे हे असे असतात की ते नेहमीच स्मरणात राहतात आणि आपल्या कॅलेंडर मध्ये दिनदर्शिकेमध्ये अशीच एक तारीख म्हणजे 30 मार्च, ज्या दिवशी आपल्या सर्वांचे आदरणीय श्री विजयसिंह गैलोत सर यांचा जन्म झाला. तसेच याच दिवशी आदरणीय विधी तज्ञ रणजितसिंह गैलोत सर यांचा सुद्धा जन्मदिवस. म्हणून हा दिवस आमच्या सर्वांसाठी एक अविस्मरणीय दिवस असतो आणि द्विगुणित आमचा आनंद करणारा असतो. स्वर्गीय सरलाबाईंच्या विचारांचा वारसा समर्थपणे पेलणारे आदरणीय श्री विजयसिंह गैलोत सर यांना वाढदिवसाच्या सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा. या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सौ स्नेहप्रभा देवी विजयसिंह गैलोत मॅडम, सचिव बेराड एज्युकेशन सोसायटी पातूर हे या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच ज्यांच्याकडे बघून भूतकाळाचा गौरव, वर्तमानाचा अभिमान आणि भविष्याची जबाबदारी प्रकर्षाने जाणवते असे आजचे मुख्य आकर्षक आदरणीय श्री विजयसिंह गैलोत सर यांनी इथं उपस्थित राहून आमचा सत्कार स्वीकार केला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आमच्या सर्व स्टाफच्या वतीने आभार मानतो. तसेच उपस्थित प्राचार्य आदरणीय श्री अंशुमन सिंह गैलोत सर यांचे सुद्धा आभार. प्राचार्य श्री पवार सर, तुळसाबाई कावल विद्यालय बाबुळगाव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार. मुख्याध्यापक श्री यशबी खंडारे सर यांचे सुद्धा आभार. उपप्राचार्य श्री यशबी चव्हाण सर, आदरणीय उपमुख्याध्यापिका ढेंगे मॅडम, तसेच पर्यवेक्षिका कारस्कर मॅडम, आमचे दादा श्री एस आर मुखर्डे सर, या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो की ते या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. विशेष आभार श्री एनसीसी ऑफिसर इंगळे सर यांच्या सुंदर संचलनाने आणि बहादर शब्दांनी आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केले, त्या इंगळे सरांचे सुद्धा आभार. उपस्थित इथं पत्रकार मंडळी जे उदात्त हेतूने या कार्यक्रमाचा जो सारांश आहे तो इतर लोकांपर्यंत पोहोचतील ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा मी संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने आभार मानतो. उपस्थित गावातील प्रतिष्ठित मंडळी ज्यांनी इथे येऊन आमच्या सणांसोबत त्यांचा आनंद द्विगुणित केला, त्यांचे सुद्धा मी शाळेच्या वतीने, अध्यक्षांच्या वतीने आभार मानतो. तसेच माझे सहकारी आपण सर्वजण, शिक्षक वृंद, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लावला, त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने आमचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. तसेच या ठिकाणी उपस्थित आपल्या विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक व संचालक मंडळ यातील काही विद्यार्थी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मी संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने आभार मानतो. आणि आयोजकांच्या वतीने एक सूचना आहे की जेवढे